The next day. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. इथे नाश्ता केला आहे मी. कॅटूसाठी पराठे केले होते, तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. आणि हे अंगठ्याचं तर खूपच पेन वाढत चाललं आहे. रात्री 12:30 वाजता मी खाली गेली. मला वाटलं मेडिकल चालू असेल तर बंद झालं होतं. मग तिकडे मला डे अँड नाईट मेडिकलमध्ये जावं लागलं. नशी माझी फ्रेंड भेटली, नाही तर मी घरी येणार होते. अलेक्सचं बोलत होतं जा ऑटो पकडून जा. मला नाही बाबा, मी नाही जात एवढ्या रात्री असं बाहेर. एकटीला नाही जमत, कोण असलं असतं तर ठीक आहे, नाही तर मी अशी एकटी कधी बाहेर निघतच नाही. तर इतकं पेन ना, खरंच खूप त्रास झाला. ॲक्च्युली मला असं वाटतं ना, एकच काहीतरी करायला पाहिजे होता. हायड्रोजन टाकलं, त्याच्यानंतर मग लिनाने वाटतं स्प्रे, परफ्यूम पण स्प्रे केला, आणि त्याच्यानंतर मग ते कांद्याचं पण गरम करून लावलं ना, ते खूप भारी पडलं. आणि पेन तर मग अजून खूप खतरनाक एकदम वातून चावत होतं माहिती आहे. नंतर मग मेडिकलमध्ये गेली, त्यांनी मेडिसिन दिली आणि क्रीम दिलं, ते लावलं. आता क्रीम तर आता नाही, आता नाश्ता करते तर मग रात्री ते लावलं होतं. आणि मेडिसिन पण घेतली, पॅरासिटामॉल आणि तेच पेन किलर वगैरे होती, तर मी ते घेतलं. तेव्हा रात्री जाऊन मला बरं वाटलं आणि आरामात झोपले. आणि सकाळी बघितलं तर परत चालू झालं तेच. आणि आता मी विचार केला पटकन, आणि मी कधीपासून उठली आहे, नाश्ताच करत बनवत बसलेली, कारण कॅटूला पराठे केले. आता नाही जमत होतं, पण माझ्या बुबूला आवडतं तर काय करणार. आणि माझ्यासाठी पण भुर्जी आणि ब्रेड. आता मी नाश्ता करते आणि लगेच पलते. ते असं सुजन ठीक आहे, चालेल, होतोय असा त्रास, तरी पण मी करते. कसं झालंय बघा, हे तर खूपच वाढलंय, पूर्ण रेड रेड झालंय. पण ते आतमध्ये चावतंय ना, त्याचा खूप जास्त त्रास होतोय, खूप त्रास ना मम्मा. आणि फर्स्ट टाइम असं झालं, नाहीतर बापरे इतकं तर नाही होत इतका त्रास. पहिलं मी, आता तर हे समजलंय मला, तर मॅनिक्युअर पेडिक्युअर तर करणारच मी. पहिलं मी जॉबला जायची ना, तेव्हा माझं मॅनिक्युअर पेडिक्युअर 2-2 महिन्यांनी चालायचंच. आता मी घरीच आहे तर मी नाही करत एवढं काय. तर नाही, मी जाईन आणि करेन. थोडंसं क्लीन राहिलं ना, मग थोडं बरं वाटेल. आणि कसं माझं हे ॲक्च्युली ना, थंबचं पूर्ण नेल पण निघाला होता, पूर्ण अर्ध नेल उडाला होता, त्याच्यामुळे पण आता असं वाटतं थोडा त्रास झाला आहे. काय नाही, आता लगेच नाश्ता करते आणि बोलते, कामं पण करायची आहेत. आणि आता कॅटूला पण घेऊन जायला लागेल, कारण घरी कोण नसतं तर माझा असंच प्रॉब्लेम होतो. तू फक्त सॉस खा. तर आता इथे नाश्ता घेतला आहे, आणि इथे माझं हे चिया सीडचं पण घेतलं, ते पण पिऊन घेते. अर्ध पूर्ण पडलं आहे, असं घाई होतं आहे ना. अर्धा ग्लास पडला, अर्धा आहे, आता ते पिऊन घेते. बघते आणि नंतर भेटते. मग आता तिकडे पहिला डॉक्टरकडे जाईन, नंतर मग मार्केटला जाईन, मग येईन घरी. आता वाजले किती, 12, 11:30 वाजल्यात. आणि गरम ऊन इतकं असतं बाहेर. आता कोण आहे पण नाही की मी कॅटूला ठेवू, मम्मी पण नाही, तर असं प्रॉब्लेम होतो मग माझा, कोण असेल तर. आणि एवढ्या उन्हामध्ये पण कॅटूला फिरवायला मला जीवावर येतं, पण आता काय ऑप्शन नाही, मला डॉक्टरकडे जावं तर तिला घेऊनच जावं लागेल. चल आता आपण हां खाऊन लगेच जायचं. हां बुबू, चलो. मला घेतलंय 400चे 2. पहिला मला साफ करून द्या ना, मला जायचंय, पोरगी आहे. काय 400 बोलली? नाही ना, मग राहू द्या. नाही काय 350 300 बोलली, आता 400 वर आली शी बाबा. काय नुसतं हां, चलो चलो चलो. गेलेली मी 11:30 वाजता, नाही 11:30, गेली होती 12 वाजता मार्केटला, आणि आता आले किती वाजता, 1:15. गरमीने परेशान व्हायला झालंय ना खरोखर. डॉक्टरांनी दिले आता औषध वगैरे, बोलले हे ते करायची गरजच नव्हती, सर्व लिहायचं होतं माझ्याकडे. आता ते तर तसंच बोलणार, कारण खूप जास्त झालं आहे. सांगितलं तर परवा याला, जर ते पास झालं असेल तर ते काढतील. शी डबल काम झालं रे देवा माझं. आणि इथं कॅटूला घेऊन जाणं म्हणजे ना
खूपच डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट यार. मला खूप इरिटेट होत होतं. तो गरमी एक तर बर्दाश्त नाही. उसळ ठेवली आता, मम्मी पण येईल, तिला पण जेवण वगैरे करायचंय. मच्छी आणली आहे, पण आता मी मच्छीमध्ये हात बिलकुल नाही टाकू शकत. बघूया, मम्मी आली तर तिला सांगेन मॅरिनेट करून ठेव. आणि मी आता एक शॅम्पू घेऊन आली आहे, कारण का माझ्या इतकं केसाने इचिंग होतं ना, ड्रायनेसमुळे, त्याच्यामुळे. कारण ट्रेसेमिनने ना जास्त एकदम हार्श शॅम्पू आहे ना, त्याच्यामुळे एकदम जास्त ते ड्राय होतात आणि खूप इचिंग होते आणि त्याच्यामुळे जास्त हेअरफॉल होतो. तर आता मी जास्त बोलत नाही बसत. इथे मच्छी घेऊन आले, ती फ्रीझरमध्ये ठेवते, मम्मीला बनवते. आता ही ढोमीच आहे, मुशी होती. आणि माझ्यासाठी ॲज युजल पाला घेऊन आले, एकदम फ्रेश होता, बोटीतूनच आलं होतं म्हणून घेऊन टाकलं. इतकी त्याला नाटक करत होती ती बाई. फ्रीझरमध्ये ठेवते. माझं पहिलं मी औषध खाऊन घेते आणि 5 मिनिटं बसते. मला ना थंडीचा सीझन खूप आवडतो. मला ही गरमी बिलकुल बर्दाश्त नाही आहे. अरे आणि असं अजून इरिटेट व्हायला होतं. आणि इतके सारे औषध दिले आहेत ते आता घेते. आणि अजून दुसरं कुठे गेलं. पुरे कॉफी पण नाही मी प्यायल्याशीच गेलं. बरं झालं नाही प्यायलं, किंवा गरमीमध्ये आता नको. असं वाटतं ज्यूस पिऊ थंड थंड. मम्मीला बघते, सांगते आणायला. हे गोळ्या आता मी घेते. आणि ही क्रीम पण दिले लावायला इथे. खूप जास्त झालं, अति झालं. मी बोली थोडी बसेल, पण औषध खाऊन आता मी डायरेक्ट किचनमध्ये आले, कारण मला जेवण करायचं आहे. उसळ वगैरे ना रात्री भिजवून ठेवली होती. आता पहिला बघते खिचडी करू का उसळ करू. बापरे, मम्मी पण येते, लीना आणि मम्मी पण येते, तर करून घेते पहिला ही कामं. बसलं की मग जे अजून खूप टाईम लागेल. आणि टाईम 1:30 वाजायला आलाय. इथे हा मला 400 रुपयाचा पाला दिला नाही आणि एकदम फ्रेश होता म्हणून मी घेतला. बोटीतून जस्ट आला होता. आणि ही 100 रुपयाची ढोमी घेतल्यात. इथे उचल पण आहे. हे सोडलंय, ब्लर झालंय कॅमेरा. तर ढोमी आणि हे पाला छान भेटला, मस्त पाला भेटला. आणि इथे कालवण बनवायला ठेवलं ढोमीचं मम्मीला. आणि मम्मीने कढई दिली मस्त. पॅन वगैरे पण आहे, कढई पण आहे. घ्यायची गरज नाही, अशीच पाहिजे होती मला. बरोबर साईज भेटली आहे. तर ते पटकन करून घेते. इथे मी मच्छी फ्राय करायला ठेवली आहे. आणि आता 3 आता मी काय करणार, भात ह्याच्यामध्ये फ्राय करेन. असं कोणाला आवडतं, मला तर खूप आवडतं. आणि उसळ करेन रात्री. मग आता खूप उशीर झालं, तर आता हे शॉर्टकटमध्येच खाऊन घेते. मम्मीला दिलंय जेवायला. आणि इकडे आता इकडे आता मशीन पण लावली आहे. मग जाईन टेरेसवर कपडे सुकवायला. आणि आता घरी आलं की अशीच कामं चालू राहतील. आणि एकदम बोलतात ना, पालामध्ये आता माझी एवढी फेवरेट झाली ना खरोखर. आणि कसं माहिती आहे, बोटीवरून आलं ना एकदम फ्रेश अशी चमकत होती ना, म्हणून मी घेतेच. आणि असा भाव करत होती, तुम्ही बघितलं असेल कसं डोकं खराब करत होती. एक तर कॅटू होती माझ्याबरोबर बिचारी. एक तर उन्हामध्ये घेऊन गेलो होतं ना, ती पण इरिटेट होत होती. मग नको हे ते 800चे 2 बोलत होती, 400ला 2 घेतले. शिकली आता मी पण भाव करायला. तू किती करायची नाही, काय करत बसलीये बघा. हा, सर्वांना ओरडायला सांगेन मी, ऐकायला मागत नाही.
मी आता संध्याकाळी किती 6:30 वाजता व्हिडिओ स्टार्ट करते. मस्त झोपून आराम वगैरे झालाय. ए सोनू चल, ऐकतच नाही, ऐकतच नाही. हे कसं सुचतं तिला काय पण फालतूगिरी करायची. त्याच्यामध्ये तिचं हे टॉयज वगैरे ठेवलं होतं, तिने ते काढलं आणि असं फालतूगिरी करते मगासपासून. आणि माझा हात झालाय बरा, फक्त एकच आहे. मेडिसिन घेतली आणि एकदम मस्त वाटते आता. काल पण गेली असते तर बरं झालं असं, एवढी मगजमारी करायची गरज नसते. पण आता आहे, छान वाटते बाबा, बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय बाबा. मला वाटतं त्या गोळ्या खाऊनच झोप लागली होती. 4 गोळ्या, 4 नाही 5 मेडिसिन्स आहेत आणि लोशन पण दिलं होतं. खरंच खूप बरं वाटलं. नाही ते इतकी वैतागलेली मी कालपासून, बापरे बाप ना, बाप रे बाप, बाप रे बाप. आता बसलोय उठून. कॅटोची मस्ती तर चालूच आहे. कॉफी वगैरे बनवते. हा बुब्बू, मी आता लावते बाई पण भारी. देवा कोणी बघितले मराठी मूवी. मम्मीला लावून देते आता, कारण मला तो खूप आवडली आणि आता तिच्यावर मी परत एकदा बघते. खूप मस्त आहे. तसंच आमचं टाईमपास चालू आहे संध्याकाळचं. आणि आता भूक पण लागली. आता बघते काहीतरी घरीच बनवणार, बाहेरचं तर मी आता खाणार नाही आहे. आणि केस ड्राय झाले ते दाखवते. हां, नाही बघितलं असेल ना मम्मी तू? हा कुठे? अर्धाच बघितलंस ना? हां, छान आहे, मला आवडली होती मूवी, मस्त आहे. लास्ट टाइम बघत होती मी. तर आत्ता अजून एक नवीन मूवी आलाय ना, तो आम्हाला बघायचा होता पण तो अजून लागला नाही. पिकाशोवरती पण नाही आलाय, तर आता हा बघतो. हे कॅटूचं काम असं चालू आहे. नको काय खायला. इथे मी बनवले चीज टोस्ट आणि कॅटूसाठी दलिया पण केलाय, पण तिला खायचं नाही असं नाटक करत बसले तिकडे. ये लवकर. हे कोणासाठी केलंय? हा चल ये बुब्बू, कोणासाठी हे? मम्मा कशी खाते सँडविच. ये टोस्ट खाइए, ये पिल्लू. कॅटू वॉकी नाही करत आहे ना बुब्बू? आलोच मार्केटला. आम्ही आता जातोय घरी. आणि पूर्ण गरमी, इतकी गरमी झाली, बापरे. कितना हुआ? 180. आलो आम्ही घरी. मम्मी किती गरम होतोय बाहेर खरंच. आणि हिने काय केलं माहिती आहे, ब्युटी शॉपमध्ये गेली. मला घ्यायचं होतं कम्फर्टचं पॅकेट. हा, ते कम्फर्टचं पॅकेट. तर तिने ना तिकडून निव्हिया क्रीम, माहिती आहे ना, पागल होते आणि काही नाही काय उचलत असते. तर ती क्रीम घेतला तिने निव्हिया. आणि मला माहितीच नाही, मी ATM जवळ पोहोचली. आमच्या इथे बाजूलाच आहे, थोडंसं डिस्टन्स 5 मिनिट्स आहे. तर निव्हिया क्रीम घेतली आणि यांना मस्त चालत सुटले. मी अरे हिच्या हातामध्ये काय आहे? मग परत मला मागे यावं लागलं. मी बोली देखो आपकी क्रीम ले लो ना सोनू. काय केलं तू? क्रीम घेऊन आली? अरे ब्युटी शॉप मध्ये गेली की असंच हे उचल ते उचल आणि नशीब माझं लक्ष गेलं. मग परत मला पाठीमागे एवढं जावं लागलं. आणि दुपारीच मी एवढं सामान घेऊन आली आणि आता परत मार्केटला जाऊन इतकं सर्व घेऊन आली. बघ मम्मी, करायचं काय. आणि मी तर खूप खुश आहे, कारण माझा हात झालाय चांगला. बोट, अरे रडत बसलेली, हैराण झालेली माहितीये. रात्री बघितलंस ना कसं काय दुखत होता. पण मम्मी खतरनाक दुखतो आणि मी नाही सहन करू शकत. पण आता इतकं बरं वाटतंय, बापरे बाप. मम्मी एकदमच बंद झालं का? हा नशीब. आणि अजून आहे 2 दिवसाचे ना बाबा, 2 दिवसाचं कम्प्लीट करेन. पण हे आहे सुजन, पण ते जे चावत होतं ना आतून ते बिलकुल नाही होत आहे. दुपारी पण एवढं घेऊन आली. आता नारळ घेऊन आली आहे, दूध, डोस्याचं बॅटर. आणि ह्याच्यामध्ये मला ॲक्च्युली ना कम्फर्टचं असं पाऊच मोठं पाहिजे होतं, पण ते नाही भेटलं. हे आता धणे आता भाजून ग्राइंड करून ठेवते. सर्फ संपलेले, सर्फचं पण पॅकेट पाहिजे होतं. ऑनलाईन बघत होती, पण मी आता मार्केटला जाते. आणि हे खोबरं आता काय करीन, डोसा घेऊन आले ना बॅटर, सकाळी कॅटला माझा नाश्ता बनवेन, कारण तिला आवडतो.
हा ते आता सरळ ठेवते मी, ते काहीच नाही खायचं वगैरे काहीच नाही ते शी आहे, हे बरं पडतं. आता दे खा ना, तुला दिलंय ना खायला. हे बघ दलिया इतकं छान बनवलेलं, टोस्ट दिलेला ते काहीच नाही खाल्ला नाही. वाव हे बघ ते तुझं नाही. हा ठीक आहे. आता मी माझं काम करते, उसळ बनवायची आहे, भात पण चढवते आणि चटणी पण आत्ताच बनवून ठेवते म्हणजे सकाळी बरं पडेल. बापरे बाप, पसीना एकदम. कॅटू माझी ऍक्टिंग करते, इतका पसीना बापरे, खूप पसीना. बाबा 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 बाबा. लीना इकडे आली आणि हिला जायचंय कुठे बोलू नाही शकत आता. उब्बू अरे बापरे, अरे बापरे, गरीब गाय हा एकदम. अरे बाबा, काय मम्मा काय बनवते काय तू? तर माझं जेवण वगैरे करून सर्व झालंय, फक्त जेवायचंच बाकी आहे. 10 वाजलेत आणि खरंच आज मस्त छान बरं वाटलं मला. माझा हात ठीक वाटतोय आता, आता दुखणं एकदम बिलकुल नाही आहे. आता औषध वगैरे पण घ्यायचं आहे, तर मूड आहे माझा एकदम मस्त छान. कारण आता कालचा जो त्रास होता खतरनाकवाला तो नाही आहे, आता आहे बरं. तर काय नाही, जेवण वगैरे घेऊ आणि मस्त बिग बॉस बघू. काल आम्ही मस्त बिग बॉस बघत बसलेलो रात्री, मम्मी आणि मी. एकदम इंटरेस्टिंग चालू आहे राखी आल्यापासून, आणि गरमी चालू झाली आहे. मग आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, बघू आता उद्याचा दिवस कसा जातोय. तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या कॅटूला आता उठायला कंटाळा येतोय. तर भेटूया आपण उद्या, बाय बाय.